शुभ नव्या आय हाय ब्युटिफुल कपल्स पार्ट 17. हम्म सो पार्ट 16 मध्ये बघितलं होतं आपण. नव्या मस्त आपल्या कझिन सिसच्या एंगेजमेंटला जाते तर तिथला ॲड्रेस सहज सांगते शुभला. तर शुभ खरंच तिथे जातो आणि मस्त दोघेही कॉल थ्रू एकमेकांना बघत बोलत असतात. सो आता पुढे बघू. सो मग जेवण झाल्यानंतर शुभ जातो हँडवॉश करायला तर नव्या पण जाते तिकडे. आणि नव्यासोबत कझिन असते. तेव्हा तर ती विचारते की काय ग मगाचपासून एकटी एकटी का फिरत आहे तू? चल ना तिकडे मस्त पिक्स वगैरे क्लिक करू. तर नव्या हो हो थांब बोलून शुभकडे बघत असते तर शुभ बोलतो की जा नवू एन्जॉय कर. मी बसतो इकडे तुझ्या फॅमिलीला ऑब्झर्व करत आणि त्यांचं बोलणं ऐकत बाजूच्या टेबलवर. हां हां. तर नव्या चालली जाते आणि मग मस्त तिकडे पिक्स क्लिक करत असते सर्वांसोबत आणि मग स्वतःचे सिंगल पिक्स पण क्लिक करते. आणि इकडे मस्त शुभ आपला फोन घेऊन बसतो पण लक्ष नव्याच्या फॅमिलीकडे असतं. लाईक कोणाबद्दल कोण काय बोलत आहे तर त्यांचं पण असंच नॉर्मल बोलणं चालू असतं. आणि मग नव्याच्या लग्नाबद्दल बोलतात तर लगेच नव्याची मम्मा बोलतात की आता कॉलेजमध्ये आहे ती सो नो प्लॅन अबाउट हर मॅरेज. सो मग बाकी सगळे पण शांतच असतात तर नव्याला बोलतो शुभ की बेबी तुझ्या लग्नाबद्दल बोलले कोणीतरी ते अंकल. तर तुझी मम्मा अगदी माझ्या मनातलं बोलले ग लाईक आता ती कॉलेजमध्ये आहे सो लग्नाला वेळ आहे तर नव्या लगेच येते आणि बघते कोण आहे. तर तिथे तिथे दोन अंकल दोन बडेपप्पा असतात. तर शुभ सांगतो की येलो कलर शर्ट अंकल बोलले ग. तर नव्या हळूच बाजूला फेस करून बोलते की जाऊ दे शुभ ते खडूस आहेत. सो त्यांचा राग आधीच येतो मम्माला. हम्म सो मग शुभ बोलतो की चल नवू मी निघतो आता. तू घरी गेल्यानंतर कर मला मेसेज. तर शुभ जाणार हे ऐकताच नव्याचा फेस सॅड होतो. तर तसं शुभ बघतो आणि लगेच बोलतो की अगं बेबी सोडून जात नाहीये. सो तू असं सॅड फेस करून तिकडे बघू नको. कळतं मला वन साईड फेस बघून सुद्धा. तर नव्या लगेच शुभला बघते आणि मग दोघेही मस्त स्माईल करतात. आणि मग नव्या बोलते की थांब ना पुन्हा 15 मिनिटे. तर शुभ ठीक आहे बोलतो. शुभ विचारतो की झालं का तुझं फिक्स क्लिक करून? तर नव्या हो बोलते आणि मग तेवढ्यात नव्याची मम्मा बोलतात नव्याला की चल ग आपण जेवण करू. टेबल सेट करत आहेत ते फॉर होल फॅमिली. सो चल तिथे बसू. नाहीतर तुझी आत्या लगेच आपल्याला बोलेल की घरच्या लोकांना पण बोलवावं लागतं अँड ऑल. तर नव्या बोलते की खडूस आत्या ना मम्मा. आणि मग दोघेही हसत हसत जातात तर ते जेवण वाढणारे असतात त्या स्पेशल टेबलवर. तर त्यातल्या एका मुलाला शुभ पकडतो आणि बोलतो की इकडे ये. तर तो मुलगा शुभ जातो शुभसोबत बाजूला. तर शुभ त्याला सांगतो की बघ तो नवरदेव मुलगा आहे ना तो माझा भाऊ आहे. सो नव्याकडे इशारा करत बोलतो ही या साईडला जी मुलगी बसलेली आहे ना तिला मला गर्लफ्रेंड बनवायचं आहे कारण ती मला खूप आवडली आहे. तर तो मुलगा तसाच बाजूला होत बोलतो की अरे दादा मी हे सर्व काम नाही करत. प्लीज तुम्हाला कशाला यात इन्व्हॉल्व करत आहे. तर केवांश पकडतो त्या मुलाला आणि बोलतो की हे बघ आम्हाला हेल्प कर नाही तर त्या मुलीला तुझं नाव सांगणार मी की तूच तिच्यासाठी प्रपोजल घेऊन जा बोलला म्हणून. तर तो मुलगा घाबरतो आणि शांतच असतो. तर शुभला विचारतो की काय करू मी आता. तर शुभ बोलतो की तू आता जेवण वाढणार ना तर त्या मुलीला 2 चपाती जास्त दे आणि सांग की हे शुभकडून आहे आणि स्वीटमध्ये जे असेल तेही 1 प्लेट जास्त दे आणि माझंच नाव सांग. तर हे सर्व कॉल थ्रू नव्हे ऐकत असते आणि मग त्या मुलाकडे लक्ष ठेवते. तर तो तसंच सांगितल्याप्रमाणे करतो आणि नव्याला देत बोलतो की शुभने सांगितलं आहे. तर नव्या मस्त ब्लशिंग स्माईल करते. तर तो मुलगा काही वेळाने येऊन सांगतो शुभला की अरे दादा त्यांच्याकडून पण होकार आहे म्हणून ती ताई हसली. तर शुभ त्याला सांगतो की अरे ती ऑलरेडी माझी गर्लफ्रेंडच आहे. तर तो मुलगा तसं चालला जातो आणि मग नव्या जेवण करते सर्वांसोबत आणि बसलेली असते सर्वांसोबत. तर शुभ बोलतो की चल ग मी जातो आता. तर तेव्हा वाजलेले असतात 7:30. तर नव्या बोलतो की हो ठीक आहे जा नीट. मी पण घरी गेल्यानंतर मेसेज करते आणि कॉल कट करू की चालूच ठेवू. तर शुभ बोलतो की कट करून घे आणि स्टे अवे फ्रॉम बॉईज. तर नव्या हो ठीक आहे बोलून कॉल कट करते. सो मग तसंच नव्या पण जाते घरी रात्री 9 वाजता आणि सर्वांसोबत हॉलमध्ये बसलेली असते बोलत. आणि मग हाफ आवरने रूममध्ये जाऊन चेंज करते फ्रेश होते आणि तसंच फोन घेते आणि शुभला मेसेज करते. तर शुभ विचारतो की तू घरी केव्हा आली. तर नव्या मस्त नॉर्मली असंच सांगते की अरे मी 1 तास आधीच आली पण हॉलमध्ये होती गप्पा मारत आणि मग वर आली फ्रेश होऊन चेंज करून आत्ता मेसेज केली. लाईक 1 तासाच्या नंतर घरी आल्याच्या 1 तासानंतर. हा मेसेज रीड करताय शुभला खूप राग येतो. तर तसंच कॉल करतो नव्याला आणि ओरडून बोलायला लागतो की तुला काही अक्कल आहे की नाही. काय चाललं काय तुझं.
मूर्ख आहे का मी? जे मगाचपासून वेट करताय की ही आली की नाही? आली असती तर मेसेज केली असती. पण या मॅम मस्त येऊन गप्पा मारून निवांत रूममध्ये येऊन मला मेसेज करत आहेत. म्हणजे माझ्याबद्दल काही विचारच नाही. मला काळजी वाटत असेल आणि मी वेट करत असेल असं काहीच नाही. हो ना? शुभचं इतकं रागात बोलणं ऐकून नव्याच्या डोळ्यात पाणी येतं. तर तसंच पुसून घेत सॉरी बोलले तर शुभला आवाजावरून कळतं की नव्या रडत आहे. तरी शुभला राग जरा जास्तच चाललेला असतो. ज्यामुळे ते रडणं सुद्धा दिसत नाही आणि परत विचारतो की सॉरी काय सॉरी? याने काय होणार आहे? तू माझा उगाच राग वाढवू नको कळलं ना? नव्या बोलते, मी कुठे काय बोलत आहे तुला शुभ? चूक होती माझी मग सॉरी बोलली ना प्लीज शांत हो ना. त्यानंतर लक्षात ठेवणार मी की बाहेरून घरी आले की आधी तुला इन्फॉर्म करायचं, मग बाकी सगळं करायचं. प्लीज यावेळेस माफ कर ना आता. प्लीज. शुभ यावर जस्ट ठीक आहे बोलतो आणि मग तसंच शांत असतो. तर नव्या बोलते की तुझं जेवण वगैरे झालं का? तुझ्या फॅमिलीबद्दल सांग ना शुभ मला. कोण कोण आहे फॅमिलीमध्ये? कोण काय करतात? हे सर्व ऐकण्यापेक्षा ना मला भेटायला जास्त आवडेल त्यांना. सो तू माझी ही एक इच्छा पूर्ण करशील का प्लीज? तर शुभ बोलतो की नाही भेट करून देणार आहे मी. आणि मी इतक्या रागात असताना माझ्याशी असं नॉर्मल बोलायचंच नाही. माझा राग अजून वाढत जातो पण कमी होत नाही आणि तुला जर वाढवायचं असेल तर बोलत राहा असंच. आणि प्लीज आत्ताच सांगत आहे मी तुला, मी आत्ता बोलायच्या मनस्थितीत नाही आहे, सो फोन ठेवत आहे. नंतर कर मेसेज. मूड राहिला तर बोलू, नाहीतर काही नाही. नव्या बोलते, काय होत आहे तुला नक्की? काय झालं? कोणती गोष्ट फिरत आहे डोक्यात ज्यामुळे त्रासदायक विचार येऊन तुला इतकं त्रास होत आहे? नक्कीच हे माझ्यामुळे असलं तरी आत्ता जे विचार येत आहेत ना तुझ्या डोक्यात त्यामुळे राग वाढत आहे. सो प्लीज सांग ना नक्की काय झालं? काय येत आहे डोक्यात? काय होत आहे तुला? शुभ बोलतो, हेच येते डोक्यात की मला जितकी आठवण येते तुझी तितकीच तुला नाही येत, म्हणून तू इन्फॉर्म केली नाही. मला जेवढं सतत तुझ्याबद्दल माहिती ठेवायला आवडतं, लाईक काय करत आहेस, कुठे आहेस वगैरे, तेवढं तुला नाही आवडत. आणि इतकी अटॅच्ड पण नाही आहेस तू मला. आज मी तुझ्यासोबत राहता यावं म्हणून तुला विचारून त्या प्रोग्राममध्ये आलो, पण ह्यातलं तू काहीच केली नसती जर मी हेच माझ्या फॅमिली प्रोग्राममध्ये जाणार असतो तर. नव्या बोलते, सॉरी आज माझ्यामुळे जे काही त्रास होत आहे तुला, पण ह्यानंतर नाही होणार. या गोष्टीची प्रॉपर काळजी घेणार आहे मी. आणि तसं राहणार, पण तू प्लीज खूप डिटॅच्ड असल्यासारखं नको बोलू, बिकॉज असं खरंच काहीच नाही आहे. आता शांत हो आणि छान किस करत हक कर ना. शुभ रागातच बोलतो की मी नाही करणार आहे किस हग वगैरे, सो प्लीज तू करायचं असेल तुला तर कर, नाहीतर राहू दे. तर नव्या हे एकटाच बोलते, अले बापले ग, माझ्या शुभला स्वतःला काही करायचं नाही आहे आणि जवळ यायचं पण नाही आहे. पण मी घेतलं जवळ तर काही इश्यू नाही. व्हेरी गुड हां बेटा. व्हेरी गुड. सो मग असंच बोलत थोड्या वेळ आणि मग कॉल कट करतात आणि मग नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग नव्या नेहमीसारखी लवकर उठते आणि शुभला तसं मेसेज करते आणि आपलं आवरून घेऊन खाली असते हॉलमध्ये. आणि शुभ असतो मस्त झोपून, तर नव्या 8:30 वाजता कॉफी घेत असते आणि तेव्हा मेसेज करते परत शुभला की अजून उठला कसं काय नाही तू? घाणेरडा मुलगा उठ ना. लवकर उठायची सवयच नाही. थांब एकदा का होईना तुझ्या मम्माशी माझं बोलणं तर होऊ दे. मग मीच सांगते त्यांना असा फटके देऊन उठवा म्हणून. शुभ उठतो 8:43ला आणि मग मेसेज रीड करताच रिप्लाय करतो, शुभ मॉर्निंग खडूस मुली, खडूस आहेस म्हणून असे प्लॅन करायचा विचार करत आहेस. तर नव्या रिप्लाय करते की 10च्या आधी मला या कॅफेमध्ये भेट. बघतेस तुला भांडतो रात्री माझ्याशी आणि इथे मला झोप येत नाही आणि हा मस्त झोपतो सकाळी उशिरापर्यंत. ये तू तिथे, बघते तुला चांगलंच. तर शुभ ओके बोलून जातो अंघोळीला आणि रेडी होतो फॉर कॉलेज आणि जातो नव्याने सांगितलेल्या कॅफेमध्ये. त्या कॅफेमध्ये नव्या बसलेली असते सिंगल आणि बाजूच्या टेबलवर नव्याच्या फ्रेंड्स असतात आणि 3-4 मुलं पण बसलेले असतात. तर शुभ येतो आणि नव्याला हाय करून त्या फ्रेंड्सना पण हाय करतो. तर सोबत मुलांना बघताच नव्याला विचारतो की काय आहे हे सर्व? तर नव्या बोलते की त्यांना सोड ना, आपण आपलं बोलूया. तर शुभ विचारतो परत की नव्या विचारला तेवढं सांग. तर नव्या सांगते की कॉलेजमधून येताना ते सोबतच चालले. मी घरून एकटी आली. बाकी मला काही नाही माहिती. अच्छा हो का? शुभ बोलतो, त्यांना माहिती आहे का आपलं रिलेशन आहे ते? किंवा जस्ट फ्रेंड्स म्हणून माहिती आहे का मग आपल्याबद्दल? नव्या शुभच्या डोळ्यात बघत बोलते कंटिन्यू, नाही माहिती. फक्त फ्रेंड्स आहे म्हणून माहिती आहे आणि तू त्यांचं सोड ना. आपल्याबद्दल बोल ना प्लीज. शुभला काही सुचत नसतं ह्यावर बोलायला आणि त्या मुलांना घेऊन खूप इन्सिक्युअर फील करत असतो. पण हे नव्याला सांगायची हिंमत नसते. तर तसं शांत बसलेला असतो आणि मग नव्या खायला मस्त
ऑर्डर करते आणि ते येतं तर नव्या आधी शुभला भरवत असते. तर त्या फ्रेंड्समधून एक मुलगा लगेच बोलतो की "ओहो! फ्रेंड्स म्हणून जास्त होत्या असं नाही वाटत का तुला नव्या?" तर नव्या तिकडे बघून स्माईल करत शट बोलते आणि हे सर्व शुभ ऐकत बघत असतो तर तसंच त्रासही होत असतो म्हणून मग तसंच उठतो आणि नव्याला बोलतो की "मी निघतो. आपण नंतर बोलू कॉलवर." हे ऐकताच नव्या पण पटकन उठते आणि बोलते की "अरे का? काय झालं? असं अचानक? बोल ना, कोणतं काम आठवलं का तुला? बोल शुभ काय झालं?" तर शुभ बोलतो की "मला इथे या." घाण शिवी देतो त्या मुलांना घेऊन आणि ती शिवी ऐकताच नव्या शॉक्ड होते आणि ते मुलं पण लगेच उठतात आणि कोणाला "काय बोललास तू?" म्हणून विचारतात तिथूनच. तर शुभ तसाच उठून त्यांना बोलतो की "तुम्हालाच बोललो. कौन क्या करेगा बे?" तर त्यातला एक मुलगा तसंच बाहेर निघत बोलतो की ये तू कॅफेच्या बाहेर तुला सांगतो." तर शुभ तसंच बाहेर जायला निघतो तर तसंच नव्या हात पकडून घेते आणि बिलकुल फाईट करायची नाही आणि आपल्या फ्रेंड्सना पण सांगते की "गाईज प्लीज डोंट फाईट." नव्याचे हे ऐकताच ते मुलं बोलतात की "नो नव्या, फाईट त्याला करायची आहे ना, मग करतो आम्ही. इतकी घाण शिवी दिलीच कशी आहे नाही. तू बाहेर आहे तुला सांगतो. त्या मुलींच्या मागे नको राहू." तर हे ऐकताच शुभ आपला हात नव्याकडून सोडवून घेतो आणि तसंच बाहेर जातो तर दोघेही कॉलर पकडून घेतात आणि परत नव्यामध्ये येऊन शुभला सोडायला सांगते तर शुभ ऐकत नसतो. तर नव्या शपथ देते. तर लगेच शुभ सोडून देतो आणि खूप रागात बघत असतो. तर नव्या तसंच शुभ हात पकडून बाजूला घेऊन जाते आणि शांत करत असते. तर शुभ बोलतो की "तुझी गाडी इथेच राहू दे. चल माझ्यासोबत" आणि बस बोलून बाईक काढतो आणि नव्याला घेऊन जातो. सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 1 मध्ये बघू नव्याला एक्झॅक्ट कुठे घेऊन जातो आणि शुभ काय करतो, काय बोलतो आणि नव्याच्या फ्रेंड्स कुठे जातात आणि त्यांचा नेक्स्ट मूव्ह काय असतो आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.